हॅलो फॅमिली. बाई काय हा प्रकार, हे म्हणजे मी विचारू नका, तुम्ही एकदम शॉक झाले की असं पण होऊ शकतं. असं पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला हमखास माहीत पडणार की मी काय सांगते. तर तुम्ही बघूनच घेतलं असणार की मी इथं घी काढण्याची तयारी होते. एक दिवस पहिलेच मी साय जी जमा झाली होती तिच्यामध्ये 1 वाटी दही टाकून 1 दिवसासाठी राहू दिलं होतं, कारण थंडी म्हणून 1 दिवस चालतं. आणि इथं नंतर पाणी टाकून व्यवस्थितपणे माखन काढून घेतलं. आणि हे जे दूध आहे, दूध म्हणा का पाणी म्हणा का जे छास म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते, याला मी फेकलेलं नाही आहे. मेन तेच मी पुढे सांगणार की मी त्याचा काय उपयोग केलेला आहे आणि खूपच छान उपयोग झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप नका करू, तर काहीच समजणार नाही. आणि कोण कोण अशी अजून पण बोगणीमधनं मलाई काढून खातं मला कमेंटमध्ये सांगा. मी तर खाते. एका साईडला घी ठेवलंय आणि एका साईडला ते तूप, हे म्हणजे जे छास होतं ना, ते तुम्ही काही पण म्हणा, त्याच्यामध्ये मी 2 लिंबूचा रस काढून गॅसवरती ठेवून दिलंय. 10 मिनिटापर्यंत राहू देणार, म्हणजेच मला यातून छान काढायचं आहे. म्हणजे दूध आपण जसं फाडतो ना तसं फाडून घेणार, गरम गरम एका याच्यामध्ये काढून घेणार क्लोथमध्ये. पूर्ण 1-2 वेळेस मस्त पाण्याने धुवून घेणार, जेणेकरून लिंबूची जी स्मेल आहे ना ती चालली जाऊ. याचं मी पनीर काढणार. अर्धा 1 तास याला व्यवस्थितपणे असं कुठल्या पण वजन खालती दाबून ठेवून देणार, हे पाहू शकता. आणि इथं आपलं घी पण रेडी आहे. 1 किलो घी निघालं होतं माझं, म्हणजे 1 मध्ये 250 ग्रॅम जेवढं कम होतं. तर 12 वाजता मी आली कंप्लीट. हे बघा पनीर मी तुमच्यासमोरच खोललं आणि मी थोडं खाऊन पाहिलं. अरे विचारू नका, इतकं छान लागत होतं. याची मी मिक्स व्हेजिटेबल्स पनीरची भाजी बनवली. तुमच्यासमोरच पनीर कापणार मी, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत इतकं छान पनीर बनलं. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब करा आणि हमखास फॉलो करा. मी पण कुणाची व्हिडिओ बघूनच केलेलं आहे. बाय बाय.